आज या ठिकाणी आम्ही प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने SP साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। जे आशिष काळेचा जो मृत्यू झालेला आहे, आता त्यामध्ये काही जण म्हणतात की ॲक्सिडेंट आहे, पण त्या ठिकाणी फुटेज उपलब्ध नाहीत किंवा CCTV कॅमेरे नाहीत। तर आमचा पोलीस प्रशासन गंभीर आरोप आहे की हा घातपात आहे की एक अपघात आहे, याची चौकशी व्हावी व त्या भागामध्ये अगोदर पण अशा घटना झालेल्या आहेत, खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत व एक मागं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रक पण भिरकवण्यात आले होते। त्यावेळेसपासून पण पोलीस प्रशासनाने गंभीर बाब घेतली नाही व त्या ठिकाणी CCTV बसवले नाही। त्याचप्रमाणे जर शहरामध्ये जड वाहतुकीला बंदी आहे तर हे वाहनं येतात कसं? त्या ठिकाणी बायपासला कर्मचारी आहेत, यांचे काही व्हिडिओ पण मागं तुमच्याच माध्यमातून व्हायरल झाले होते की हे काहीतरी चिरीमिरी घेतात व वाहनं सोडतात, तर त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी। व जर असं झालं नाही 7 दिवसात तर आम्ही SP ऑफिससमोर चक्काजाम आंदोलन करू व पुढे जे काही घटना घडेल त्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे। आज आम्ही आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शहरातून वारंवार सांगूनही या ठिकाणी जड वाहतूक केली जाते। त्या जड वाहतुकीवरती कुठलाही प्रशासनाचा आळा नाही आहे, एकदम बेशिस्त अशी जड वाहतूक आहे। एवढ्या चांगल्या प्रकारचा बाह्यवर रस्ता असताना देखील ते शहरातून कशासाठी या गाड्यांना सोडल्या जात आहे, यांच्याकडून कुठल्या प्रमाणात यांना हप्ते चालू आहेत का, या गोष्टीसाठी आम्ही वारंवार पत्र देऊ नये। पत्राचे फक्त ढिगारे या ठिकाणी या पोलीस प्रशासनाच्या दालनात पडतात, पण त्याच्यावरती कारवाई कुठल्याही प्रकारे होत नाही। आज आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। आमचा मित्र काळे आशिष काळे याचा दुर्दैवी या जड वाहतुकीच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे। त्याला न्याय मिळावा। जे कोणी कारणीभूत असतील कुठल्याही प्रकारे त्या उड्डाण पुलावरती शहराच्या त्या दोन्ही भागाने ज्या ठिकाणी चढतो कुठंच CCTVचं त्या ठिकाणी ॲक्सेस नाही आहे, म्हणजे पूर्ण प्रकारे हे NHI असेल SP ऑफिस असेल ह्या प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे। यांना कुठल्याही प्रकारे फक्त हप्ते घेण्यात आणि काही घेण्यातच गुंग आहेत का हे देखील बघणं गरजेचं आहे। आम्ही सर्व तरुण वर्ग हे प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलं आहे, 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। आशिष काळे हे आमचे जिवलग मित्र होते आणि परवा जी दुर्दैवी घटना झाली त्या घटनेमध्ये आशिष काळे यांचा मृत्यू झालेला आहे। तो मृत्यू अशा प्रकारे झालेला आहे की तो कुठल्या वाहनाने केला, कशाने केला हे अद्याप काही कळलेलं नाही आहे। तर ह्यासाठीच निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो की तो ॲक्सिडेंट झाला कसा, का कुणी घातपात केला, हा कशा म्हणजे तो घातपात झाला का काय झाला, तिथं ना CCTV कॅमेरा नाही ना काही नाही आहे। त्यामुळं प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटनी ह्याची खूप दखल घेतली पाहिजे, हे आमची विनंती आहे। Pune's Pride Sunny's World, Life in Sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.